नमस्कार, टुडे मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। भाजपकडून आज लोकसभेसाठी 16 राज्यांमधील 195 नावांची घोषणा करण्यात आली। पंतप्रधान मोदी वाराणसीमधून निवडणूक लढवणार आहेत। गांधीनगरमधून अमित शहा दुसऱ्यांदा निवडणूक लढवतील। राजनाथ सिंग यांना लखनौमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर भाजपकडून आज 195 जणांची यादी जाहीर करण्यात आली। त्यामध्ये अरुणाचल प्रदेश पश्चिममधून किरण रिजिजू हे निवडणूक लढवतील। कोरबामधून सरोज पांडे निवडणूक लढवतील। दिल्लीमधून मनोज तिवारी, तर नवी दिल्लीमधून सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज या निवडणूक लढवणार आहेत। गोव्यामधून श्रीपाद नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। जौनपूरमधून कृपाशंकर सिंग यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर विदिशामधून शिवराज सिंह चौहान यांना उमेदवारी जाहीर झाली। तर जौनपूरमधून कृपाशंकर सिंग यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। शिवराज सिंह चौहान यांना विदिशामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली। अमित शहा गांधीनगरमधून दुसऱ्यांदा निवडणूक लढवतील। तर विदिशामधून शिवराज सिंह चौहान यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अलवामधून भूपेंद्र यादव हे निवडणूक लढवतील। जौनपूरमधून कृपाशंकर सिंग यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या कृपाशंकर सिंग यांना जौनपूरमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे। तर महत्त्वाची बातमी, जौनपूरमधून कृपाशंकर सिंग यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। काँग्रेसमधून कृपाशंकर सिंग हे भाजपमध्ये गेले, त्यानंतर आता जौनपूरमधून त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली। कृपाशंकर सिंग आता जौनपूरमधून लोकसभा लढवतील। तर 16 राज्यांमधील 195 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। कोटामधून ओम बिर्ला लोकसभा अध्यक्ष हे निवडणूक लढवतील। मथुरामधून हेमा मालिनी, बागपतमधून सत्यपाल सिंग हे निवडणूक लढवतील। पेटामधून राजू भैया निवडणूक लढवणार आहेत। तर भाजपकडून ही निवडणुकांसाठी यादी जाहीर झालेली आहे।